हरिओम. आज शुक्रवार 27 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते. महाराज आपल्याला सांगतायत की प्रपंचातलं सुख दुःख हे केवळ जाणीव येते. ऐकूया. प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की नाही, खोटं करून सुद्धा जर सुखी होता येतं तर तसं करायला काय हरकत आहे? सन्मार्ग गेला तरी माणूस दुःखी का होतो? सन्मार्गाने जाऊनही जर दुःखी होतो अशीही शंका आपल्याला येते. मी देवाला भिवून वागलो का? तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग? किती विचित्र आहे पहा. खेळातलं घर बांधायला आपण गवंडी बोलवण्यासारखा हा प्रकार आहे. प्रपंचात दक्षता ठेवणं जरूर आहे. ते जर आपण केलं नाही तर देवाने काय करावं? भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो. साध्य बाजूलाच राहतं. भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचं दुःखही देणार. एक जण मारुतीरायाला सांगून चोरी करीत असे. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षा पण झाली. तेव्हा तीही मारुतीच्या संमतीनेच झाली, असं नाही का? मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आलं पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार? ठिगळं लावून आपण आपला प्रपंच करतो, मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत. कोळसा वळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणं जसं वेडेपणाचं आहे ना, तसं प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणं वेडेपणाचं. सुख दुःख हे जाणीव येते. आपल्याला मिळायचं तेवढंच मिळतं, पण आपलं हवं नको पण म्हणजे आपली वासना गेली की सुख दुःख राहत नाही. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हाच एक उपाय. वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे, तिला नुसतं हळहळ करून ते बाजूला होत नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच तिला लाडावून ठेवलंय. म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळी सुद्धा ती देवघरात येते. बरं, चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असं म्हणावं तर तिच्यावर वाईट वासनाही हळूच आत येते. शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचं बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत. वासना ही कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.